नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौकात असलेल्या न्यू नाकोडा स्वीट या प्रसिद्ध मिठाई दुकानाला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत दुकानातील फर्निचर, डीप फ्रीज, दूध, विविध खाद्यपदार्थांसह सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून व्यापारी दिनेश सिंग राजपुरोहित व गोपाल सिंग राजपुरोहित यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पहाटेच्या शांततेत अचानक उठलेल्या धुराच्या लोटाने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सर्वप्रथम मिठाई दुकानासमोर राहणारे सर्वेश जोशी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांच्याशी संपर्क साधला. सातभाई यांनी तात्काळ राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रमुख राजेंद्र पवार व अग्निशमन चालक गडाख यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. काही क्षणातच संपूर्ण दुकान ज्वाळांच्या विळख्यात सापडले आणि सर्व साहित्य राख झाले. वेळीच अत्याधुनिक सुविधा आणि तत्पर यंत्रणा उपलब्ध असती तर लाखोचे नुकसान टळले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापारी व नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान नगरसेवक अमोल काशीद यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. तसेच पंचनामा करण्यासाठी महसूल प्रशासनाची काशीद यांनी संपर्क करत मदत करण्याची सूचना केली. आग विझवणे, साहित्य बाहेर काढणे व परिसर सुरक्षित करण्यासाठी कुशल बापना, हर्षवर्धन मेहत्रे, ऋषिकेश जोशी, हर्षल बापना, ताहिर शेख, प्रमोद मेहत्रे, अविनाश मेहत्रे, निलेश पांडे, मनोज अंबिलवादे, आशिष बापना आदींनी मोठी मदत केली. या भीषण घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त व्यावसायिकाला तातडीने आर्थिक मदत व शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी शहरातील व्यापारी वर्गातून होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.